मॅमला तर खूप पेन होत होता. मी लगेच क्वीनला पार्किंग मधून काढलं आणि डायरेक्ट निघालो सिल्लोडला जाण्यासाठी. आता आपल्या क्वीन मध्ये तर डिझेल नव्हतं. पटापट डिझेल वगैरे टाकलं आणि डायरेक्ट पोहोचलो मी सिल्लोडला. घरून तर टिफिन पण आणलेला होता. पटापट खाऊन घेतला आणि लगेच मॅमच्या हँडवर प्लेसमेंट करून घेतलं. मॅमला एक छोटासा कव्हर अप पण करायचा होता आणि हस्बंडचं नेम सुद्धा करायचं होतं. मॅमला तर तसा पेन तर खूप होत होता, पण मॅमचा टॅटू लगेच कंप्लीट केला. मॅमचा टॅटू तर चांगल्या फिनिशिंग मध्ये झाला, पण ह्या मॅमला तर स्वामी समर्थांचा टॅटू करायचा होता. मॅमने तर माझं वर्क सोशल मीडियाला बघितलं होतं, तेव्हाच ठरवलं होतं की मला चांगल्या फिनिशिंग मध्ये स्वामी समर्थांचा टॅटू करून घ्यायचा आहे. तर मॅम तर स्वामी समर्थांच्या खूप मोठ्या भक्त आहे, पण मॅमचा फर्स्ट टॅटू असल्यामुळे मॅमला पेन पण खूप होत होता. फायनली मॅमचा टॅटू तर कंप्लीट करून टाकला आणि लगेच आपली क्वीन काढली आणि डायरेक्ट निघालो आम्ही घृष्णेश्वर मंदिरात जाण्यासाठी. तसं तर खूप टाइम झालेला होता आणि पाणी पण खूप जोरात चालू होतं. तसंच आम्ही घृष्णेश्वरला तर पोहोचलो होतो, पण चला म्हटलं आता पान फुल माळ वगैरे घेऊन इकडे तर मयूर भाऊ पण आपल्याला लगेच भेटले. मग मस्तपैकी दर्शन वगैरे तर एकदम फर्स्ट क्लास झालं. चला म्हटलं आता नंदी महाराजांचं दर्शन करून भोलेनाथाचं आणि नंदी महाराजाचं दर्शन घेऊन तर मन प्रसन्न झालं. तेवढ्यात बाहेर निघायला लागलो तर माझा खास मित्र संतोष भेटला. ते पण दर्शनासाठी आलेले होते आणि ही अचानक भेट झाल्याने लगेच आम्ही चहा घेण्यासाठी एका हॉटेलला पोहोचलो. सगळ्यांसोबत तर चांगल्या गप्पा रंगल्या होत्या, पण आम्हाला भद्रमारुतीचं दर्शन सुद्धा घ्यायचं होतं. तसंच निघालो आम्ही भद्रमारुतीचं दर्शन घेण्यासाठी, पण तिथं आपले फॉलोअर सुद्धा भेटले. त्यांना भेटून डायरेक्ट मंदिरात पोहोचलो. मंदिरात मस्तपैकी डोकं टेकून पाय वगैरे पडले आणि चांगला आशीर्वाद सुद्धा घेतला. भद्रमारुतीचं तर दर्शन झालं. चला म्हटलं आता आपण लाईव्ह बजरंगबलीचं दर्शन घेऊ. मग इकडे फोटो वगैरे घेतले आणि आम्हाला टाइम पण खूप झालेला होता. आम्ही सगळेच निघालो मग घरी जाण्यासाठी.